ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नळ जोडण्यावर लावलेला स्मार्ट मीटरची कमाल आता दिसू लागली आहे। स्मार्ट मीटरनुसार जेवढे पाणी वापरले जाते तेवढं बिल आता ग्राहकांना येऊ लागलंय। परिणामी पाणीपुरवठा विभागाच्या उत्पन्नात वाढ झाल्याचं दिसून आलंय। स्मार्ट मीटरमुळे पालिकेच्या तिजोरीत पहिल्या 12 दिवसातच 4,13,00,000चा भरणा झाला। पाणी गळती रोखणे, पाणी चोरी रोखणे, पाण्याची नासाडी रोखण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत स्मार्ट मीटर बसवण्याची योजना हाती घेण्यात आली आहे। पालिका हद्दीत 1,13,328 मीटर बसवले जाणार आहेत। आतापर्यंत 1,00,000 मीटर बसवण्यात आले आहेत। गृहसंकुलाच्या ठिकाणी मीटर बसवण्याचे काम पूर्ण झालंय। रहिवाशांना आता मीटरनुसारच बिले पाठवली जात आहेत, तर मागील वर्षी स्मार्ट मीटरप्रमाणे 90,000 ग्राहकांना बिलांचं वाटप करण्यात आलं आहे। यंदा 17 जुलैपासून ठाणे महापालिका हद्दीत स्मार्ट मीटर बिलांचं वाटप सुरू झालंय। यात 9 प्रभाग समितीच्या हद्दीत एप्रिल ते जून या 3 महिन्यांचे 1,00,000 स्मार्ट मीटर पाणी बिलांचे वितरण करण्यात आले। ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक स्मार्ट मीटर ही माजिवडा, मानपाडा आणि सर्वात कमी मुंब्रा दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत बसवण्यात आले आहेत। या स्मार्ट बिलाच्या माध्यमातून 120 कोटी रुपयांचं उत्पन्न यंदाच्या वर्षी अपेक्षित आहे। बिल वितरण झाल्यानंतर त्याचा भरणा करण्याच्या प्रक्रियेला नागरिकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला। बिल वितरित झाल्यापासून 2 ऑगस्टपासून तब्बल 4,13,00,000 रुपयांचा भरणा स्मार्ट मीटर ग्राहकांनी केलाय। महापालिकेने हाती घेतलेल्या स्मार्ट मीटर संकल्पनेला आता खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून या योजनेला असलेला विरोध माळवलाय।